9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन या निमित्तानं आपल्या या भूमीमध्ये आज तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव आणि माता भगिनी उपस्थित आहेत। या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून आलेले शिवसेना पक्षाचे गृह राज्यमंत्री माननीय योगेशजी कदम साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी संगमनेरचे आमदार माननीय अमोलजी खताळ साहेब, त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर जालिंदर बोर साहेब, त्याचप्रमाणे माननीय शिवसेना प्रवक्ते संजीवजी बोर साहेब, कमलाकर कोते, मच्छिंद्र धुमाळ, जगनशेठ देशमुख, बाळासाहेब बोर, सुशांत गजे, प्रदीप आशे, प्रबोध मंडलिक, रामहरी तिकांडे, मुकुंदजी शिनगर, मुकुंदजी बोर, शेंगाळ मॅडम, अनेक शिवसेनेचे मान्यवर नेते या व्यासपीठावर उपस्थित आहेत। अनेक या ठिकाणी खरं म्हणजे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत, पण प्रमुखतः ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्र यावं लागलं ते म्हणजे आपल्या ठाकर समाजाचे आणि आदिवासींची खऱ्या अर्थानं नेते या तालुक्याचे मारुती मेंगाळ आहेत। त्यांनी खरं या ठिकाणी आणलेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी प्रथमतः अभिनंदन करतो। मित्रांनो, ज्या आदिवासी तालुक्यामध्ये आपल्या सर्वांचा जन्म झाला, ही देखील माझी जन्मभूमी आहे, ज्या भूमीमध्ये मला जन्म घ्यावा लागला। आणि म्हणून या भूमीमध्ये काय आहे, किती आहे, कसं आहे, याची खोली काय, याचे मापदंड मला सर्व माहीत आहेत। खरं म्हणजे ही फडकी माझ्या आईच्या अंगावर नेहमीच मला दिसायची, जी माझी आई या अकोले तालुक्याच्या शेजारी भरविहार गावातील या फडकीचं गुणगाण ती नेहमीच गायची, आणि गुणगाण आजही देखील माझ्या मनामध्ये आणि कानामध्ये सतत तेवत आहेत। मित्रांनो, आजही या अकोल्या तालुक्यामध्ये आमचा राहणारा ठाकर समाज, आमचा राहणारा आदिवासी समाज प्रगतीनं किती उंचीला गेलेला आहे याचं जर मूल्यांकन केलं तर अजूनही देखील स्वातंत्र्य मिळालं, जवळजवळ या स्वातंत्र्य मिळण्याला आपल्याला 75 वर्ष होऊन गेली, पण अजूनही आमचा आदिवासी समाज आहे त्याच ठिकाणी आहे। आणि म्हणून या अकोले तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या काही मूलभूत गरजा आहेत, मग त्या शिक्षणाच्या आहेत, उद्योगधंद्याच्या आहेत, रस्त्याच्या आहेत, खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्व योजनांचं खऱ्या अर्थानं निराकरण होण्याची गरज आहे। अजूनही देखील आदिवासी भागामध्ये नीट रस्ते नाहीत, नीट प्यायचं पाणी नाही, म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशा प्रकारची स्थिती आहे। यामध्ये अनेक कायद्यांचा अडसर आहे। आणि म्हणून आदरणीय मंत्री महोदय, तुम्हाला या माध्यमातून राज्य सरकारला मला सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये अजूनही विकासाची गंगा, मग ती केंद्राची असेल, राज्याची असेल, ती आणण्याची गरज आहे। आणि म्हणून या तालुक्यामध्ये अजूनही असलेले अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, खऱ्या अर्थानं ते सर्व प्रश्न मार्गस्थ होण्याची गरज आहे। आमचा आदिवासी आजही देखील हाताला काम मिळण्यासाठी नारायणगावला 9 महिने जातो, सिन्नरच्या MIDCमध्ये जातो, आणि म्हणून या हातांना जरा खऱ्या अर्थानं जर काम द्यायचं असेल तर या तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे, आमच्या या आदिवासीच्या हाताला काम दिलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी ठेवतो। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं प्रति काश्मीर म्हणून ज्या अकोले तालुक्याची ओळख या देशाला आणि जगाला व्हायला पाहिजे। खरं म्हणजे मी काश्मीरला नेहमी जातो, अनेक वेळा गेलो, पण त्याहीपेक्षा प्रति काश्मीर असलेला हा आमचा भंडारा पट्टा, हा अकोल्याचा सर्व भाग प्रति काश्मीरच्या अपेक्षा अत्यंत सुंदर आहे। आणि म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीनं, तीर्थक्षेत्राच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने आणि राज्य सरकारनं सर्वात जास्त झुकतं मान द्यायची गरज आहे। ती दरी म्हणजे जर तुम्ही पाहिलं साहेब, त्या सांदन दरीमध्ये जर काही व्यवस्था झाली तर मुंबईचं सर्व आज तिथे वेगवेगळ्या भागामध्ये हे लोक शनिवार रविवारी जातात। आमच्या या सर्व भंडारा भागामध्ये निश्चितपणाने ती आजही देखील काजवा महोत्सव अनेक पद्धतीने लोक येत आहेत।
परंतु खऱ्या अर्थानं या राज्यातला जो येणारा पर्यटक आहे तो जर या भागामध्ये वळवला तर अकोल्याचं निश्चितपणे सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. खरं म्हणजे ज्या अगस्ती ऋषींनी रामाला जाताना शेवटचा रस्ता दाखवला, ज्या रामाला खऱ्या अर्थानं जो धनुष्यबाण आहे तो अकोल्यामध्ये या माझ्या भूमीमध्ये दिलेला आहे की ज्या बाणानं रावणाचा वध रामाला करता आला. अशा प्रकारचा अनेक प्रचंड असलेला हा आमचा तालुका, हा असलेला आमचा भाग खऱ्या अर्थानं सुख समृद्ध होण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं जास्तीत जास्त मदतीचा ओघ द्यावा अशी विनंती मी या ठिकाणी ठेवतो. खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, पण मंत्री महोदयांना खऱ्या अर्थानं जायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी दुसरा जो प्रश्न आहे, खऱ्या अर्थानं 9 ते 14मध्ये मी खासदार असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की हा रेल्वेचा प्रश्न निकाली निघाला होता. त्यावेळी असलेले साईबाबांचे खऱ्या अर्थानं भक्त मुनिअप्पा आणि त्यावेळेच्या असलेल्या केंद्रीय रेल्वे मंत्री ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत्या त्यांनी खऱ्या अर्थानं त्यावेळेला मंजुरी दिली. पण दुर्दैवानं आज तो रेल्वे मार्गासाठी आमच्या सर्व लोकांना आंदोलन करावं लागतं आहे, रस्त्यावर यावं लागतं आहे. आणि म्हणून परवा अमोलजी खताळ आमदार साहेब, मी आणि विठ्ठलराव लंगे आमदार नेवाशीचे आम्ही तिघं त्याला भेटलो. या देशाचे जे रेल्वे मंत्री आहेत वैष्णव, आम्ही जवळजवळ 1 तास त्यांच्याकडे या सर्व प्रश्नांची चर्चा केली आणि त्यावेळेला सांगितलं की ज्या वेळेला हा 2012 साली हा रेल्वे मार्ग मंजूर झाला त्यावेळेला याचा DPR झालेला आहे, त्यावेळेला याचं सर्व काही सर्वेक्षण झालेलं आहे आणि तो देवठाण मार्गे अकोले मार्गे न्यायचं ठरलेलं असताना ठीक आहे, नंतर तुम्ही समनापूर मार्गे नेलं, नंतर तुम्ही जमिनीचं ॲक्विजिशन केलं, जवळजवळ 700-800 कोटी रुपये खर्च केले आणि अचानक तुम्हाला खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी नारायणगावला जी काही दुर्बीण आहे त्या दुर्बिणीमुळे हा रेल्वे मार्ग वळवावा लागतो आहे. म्हणजे मला कोणालाही साध्या माणसाला जर विचारलं तरी हा वेडेपणाचं लक्षण आहे. पण त्यावेळेला हे सर्व गोष्टी होत असताना आताच हा कोणता म्हणजे आठवणीचा भाग निर्माण झाला आणि हा भाग आता वळवायचा ठरला आणि म्हणून त्यांना हे सर्व सूचित केलं, सांगितलं. त्यांनी मात्र परवाच्या साक्षीला आमदार साहेब आहेत आणि त्यांनी सांगितलं या देशाचे मंत्री वैष्णव साहेब त्यांनी की आम्ही याच्यामध्ये निश्चितपणानं समाधान काढतो आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो की ही लढाई आम्ही आमदार असतील, मी असेल, ही सतत आम्ही तेवत ठेवलेली आहे. माझ्या साथीला इतरही देखील खासदार आहेत आणि आम्ही हा प्रश्न निश्चितपणे निकाली निघेपर्यंत या प्रश्नाशी आम्ही सोबत आहोत, सोबत राहू हा विश्वास मी सर्व अकोलकरांना देतो, संगमनेरकरांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.